गयानगर जालना रोड बीड येथे प्लॉट खरेदीत दुसऱ्याच व्यक्तीला उभा करून फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना दिनांक 18/6/2022 ते रोजीपासून 30/6/2024 पर्यंत ही घटना घडली आहे. म्हणून या प्रकरणी दिनांक 4/7/2024 रोजी 2:41 दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती आज दिनांक 5/7/2024 रोजी सायंकाळी 5 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कोर्ट परिसर गयानगर जालना रोड बीड या ठिकाणी आरोपी यांनी आपापसामध्ये संगनमत करून फिर्यादी यांना गयानगर येथील शमीम बेगम मोहम्मद लतीफुद्दीन इनामदार यांच्या नावे असलेला प्लॉट आरोपी याने सासूच्या मालकीचा असल्याचे फिर्यादीला खोटे सांगून सदरचा प्लॉट फिर्यादीला 5,50,000 रुपयाला विक्री करण्याचा व्यवहार करून फिर्यादीकडून प्लॉटचा मोबदला म्हणून 5 लाख रुपये रोख घेऊन प्लॉटची नोटरी करून दिली. त्यावेळी कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तीला सासू असल्याचे सांगून नोटरीवर सह्या करून देऊन फिर्यादीची फसवणूक केली. म्हणून या प्रकरणी फिर्यादी रेश्मा जलील अहमद शेख कुरेशी वय 40 वर्ष, व्यवसाय घरकाम, राहणार मोमीनपुरा बीड, हल्ली मुक्काम झमझम कॉलनी कैसर चौक बीड यांच्या फिर्यादीवरून इसाक खान मनसूर खान पठाण राहणार नागापूर खुर्द तालुका बीड आणि इरफान इसाक पठाण राहणार नागापूर खुर्द तालुका बीड तसेच नोटरी लिहून देणारा अनोळखी बाई या तिघांच्या विरोधामध्ये कलम 419, 420, 465, 468, 471, 34 भादवीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस हवालदार क्षीरसागर हे करत आहेत.